रात्रीचे 2 वाजले होते. संपूर्ण सह्याद्री शांत झोपलेली होती. आकाशभर चमकणारे असंख्य तारे, चेहऱ्यावर अलगद स्पर्श करणारा गार वारा आणि दूरवर ऐकू येणाऱ्या रातकड्यांचा मंद आवाज. त्या शांततेत मी, माझी आई आणि माझा बाबा एका वेगळ्याच प्रवासाला निघालो होतो. माझं नाव शर्विल, वय फक्त 3 वर्ष. पहाटे आम्ही 2 वाजता पुणे वाघोली येथून प्रवासाची सुरुवात केली. ही माझी पहिली वेळ होती. आई बाबा नेहमी राजांबद्दल बोलतात. आज त्यांनी मला सांगितले, आज तुला त्यांना भेटायला जायचंय. फक्त भेटायचंच नाही, त्यांना अनुभवायचंही आहे. म्हणून मी खूप आनंदी होतो. आम्ही सकाळी 5:30 वाजता गुंजवणे गावात पोहोचलो. तेथे आई बाबांनी माझ्यासाठी खाऊ घेतला आणि राजगडाला भेट देण्यासाठी स्वराज्याच्या राजधानीकडे पायी जाण्याची सुरुवात केली. आमची वाट होती राजगडाच्या चोर दरवाजाची. हा दरवाजा नावाप्रमाणे चोरांचा नव्हता, तो स्वराज्याच्या शहाणपणाचा आणि युद्धनीतीचा भाग होता. शत्रूच्या नजरेत न येता ये जा करण्यासाठी वापरली जाणारी ही वाट आजही तितकीच अभिमानाने उभी आहे. दगडांवर पाय ठेवताना मला वाटत होते, याच वाटेने कधीकाळी शिवरायांचे मावळे तलवारी कमरेला लावून स्वराज्याच्या रक्षणासाठी धावत गेले असतील. त्या दगडांनी त्यांच्या पावलांचा आवाज ऐकला असेल, त्या वाऱ्याने त्यांच्या जयघोषाला स्पर्श केला असेल आणि आज त्याच वाटेवरून माझी छोटी पावले चालत होती. वाट पाहावी लागली. धुक्याची पांढरी चादर दऱ्यांमध्ये अलगद पसरली होती. उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण सह्याद्री उजळून निघाला. प्रत्येक झाड, प्रत्येक कडा आणि प्रत्येक दगड जणू नव्या दिवसाचं स्वागतच करत होते. गडावर पोहोचल्यावर आम्ही पद्मावती देवीच्या मंदिरात आलो. मंदिरातील शांतता मनाला वेगळं समाधान देणारी होती. मी माझे छोटे हात जोडले. आई बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी शब्दच नव्हते, फक्त श्रद्धा होती. मग सुरू झाला राजगडाला मनापासून अनुभवण्याचा प्रवास. आम्ही निघालो संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीवरून दिसणारा सह्याद्री म्हणजे निसर्गाने रेखाटलेलं जिवंत चित्र. असं वाटत होतं जणू ढग डोंगराच्या कुशीत विसावले आहेत. दूरवर पसरलेल्या हिरव्या दऱ्या, नागमोडी डोंगर रांगा, झुळझुळ वाहणारा वारा आणि किल्ल्यांच्या तटबंदीवर उभं राहिल्यावर जाणवणारा अभिमान, तो क्षण शब्दात मावणारा नव्हता. बाबांनी मला सांगितले, बाळा, या माचीवरून शत्रूवर लक्ष ठेवले जायचे. ही फक्त भिंत नाही, तर स्वराज्याची ढाल आहे. मी त्या तटबंदीवर हात ठेवला. मला वाटलं हा दगड आजही शिवरायांच्या स्पर्शाची ऊब जपून आहे. त्यानंतर आम्ही निघालो बालेकिल्ल्याकडे. चढणं कठीणच होतं. छोटे पाय दमले. कधी आईने मला हात धरला, कधी बाबांनी पाठीवर घेतलं, तर कधी मी स्वतः हट्टाने पायऱ्या चढलो. शेवटी मी बालेकिल्ल्यावर उभा होतो. चारही बाजूनी दिसणारा अथांग सह्याद्री गार वाऱ्याने चेहऱ्याला स्पर्श केला. क्षणभर डोळे मिटले आणि वाटले माझे राजेच जणू आले आहेत. आई बाबांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आपले अस्तित्व आहे. त्यांच्या विचारांना आणि आदर्शांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकट लहान वाटायला लागते. त्या उंचीवर उभं राहिल्यावर जाणवलं, गड फक्त दगडांचा नसतो, तो स्वाभिमानाचा असतो, तो त्यागाचा असतो, तो धैर्याचा असतो आणि तो पुढच्या पिढीला इतिहासाशी जोडणारा पूल असतो. आईबाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अभिमान होता, कारण त्यांनी फक्त गड चढला नव्हता, त्यांनी त्यांच्या मुलाला इतिहास, निसर्ग आणि संस्काराची सर्वात सुंदर भेट दिली होती. परतीच्या वाटेवर मी पुन्हा एकदा मागे वळून राजगडाकडे पाहिलं. सूर्य पश्चिमेला झुकत होता. सह्याद्रीवर सोनेरी प्रकाश पसरला होता. राजगड तसाच शांत, तसाच भव्य आणि तसाच अभिमानाने उभा होता. त्या क्षणी मनात एकच भावना दाटून आली, राजगड हा फक्त किल्ला नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा श्वास आहे. चोर दरवाजाने जिद्द शिकवली. पद्मावती देवीचे मंदिर श्रद्धा देऊन गेली. संजीवनी माचीवरची दूरदृष्टी शिकवली. बालेकिल्ल्यावरचं उंच भरारीचं स्वप्न दिलं आणि माझे आईबाबांनी त्यांना शिकवलं की मुलाला सर्वात मोठी भेट खेळणी नसतात, तर त्याला आपली इतिहासाची,
निसर्गाची आणि संस्काराची ओळख करून देणारे अनुभव असतात. मी फक्त 3 वर्षाचाच आहे, पण माझ्या छोट्या पावलांनी राजगड जिंकला नाही. राजगडाने माझं मन कायमच जिंकलं. जय भवानी, जय शिवाजी.